लग्नानंतर होईलच प्रेम भाग 23. दोन्ही जोडपी कारमधून खाली उतरलेलीच होती. त्यांच्या गृहप्रवेशांसाठी सरदेसाई परिवार सज्ज झालेला होता. शरद वयाने मोठा असल्याने तो आणि नैना पुढे आणि त्यानंतर प्रांजू आणि दर्शन उभे होते. आरतीने शरद आणि नैनाला ओवाळून घेतलं. ती आत येणार तोच रागिणीने त्यांना अडवलं. रागिणी म्हणाली, धाकट्या सुनबाई, उखाणा घ्या आधी, मगच आत प्रवेश तुम्हाला, बरं का? रागिणी हसतच म्हणाल्या होत्या. स्वरा म्हणाली, हो हो जाऊबाई, आधी उखाणा घ्या बरं का तुम्ही, तरच तुम्हाला मध्ये येऊ देणार. स्वराने त्यांना दुजोरा दिला. शरदने तिच्याकडे पाहिलं आणि हळूच कानात म्हणाला. शरद म्हणाला, येत नसेल तर राहू दे, काही गरज नाही आहे. त्याच्या वाक्याने ती सुखावली होती. त्याच्याकडे पाहून सगळे गालात हसत होते. नैनाने उखाणा घ्यायला सुरुवात केली होती. श्रावणात बरसतात सरीवर सरी, शरदरावांची सखी मी बावरी. तिने घेतलेलं नाव ऐकून सगळ्यांच्या चेहऱ्यांवर हसू पसरलेलंच होतं. शरदच्या चेहऱ्यावर जरा जास्तच आनंद झालेला होता. रागिणी म्हणाली, आता शरद तुम्ही नाव घ्या. शरद म्हणाला, हो घेतो ना. एक होती चिऊ आणि एक होती काऊ. नैनाचं नाव घेतो, डोकं नका खाऊ. तो म्हणाला तसे सगळे जोरजोरात हसायला लागले होते. हा कधीच सुधारणार नाही असं मनातच म्हणत राजने हसत केसातून हात फिरवला. दोघेही आतमध्ये आले होते. आरतीने प्रांजूला सुद्धा ओवाळून घेतलं. आता उखाणा घेण्याची वेळ होती प्रांजूची. प्रांजू म्हणाली, सोपा नव्हता इथपर्यंतचा प्रवास. असं वाटत होतं सगळे करतील का दुआसा. पण दर्शनरावांनी कधीच नाही सोडली साथ. प्रार्थना करते पांडुरंगाला, अशीच राहू दे कायम आमच्या संसाराची तवेती वात. त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हसू पसरलेलंच होतं. त्याने तिचा हात घट्ट पकडला होता, कधीच न सोडवण्यासाठी. आता त्याची वेळ होती. दर्शन म्हणाला, दादासाहेबांच्या लग्नात झाली आमची पहिली भेट. दादासाहेबांच्या लग्नात झाली आमची पहिली भेट. प्रांजूसोबत बोलण्यासाठी खूप केला मी वेट. आज रीतसर लग्न करून तिलाच घेऊन आलो थेट. सगळे हसायला लागले होते. प्रांजू आतून सुखावलेली होती. रागिणी म्हणाली, चला थोरल्या सुनबाई, तुम्हीही घ्या की एक छानसा उखाणा, आम्हाला ऐकायचा आहे. रागिणी स्वराला म्हणाल्या होत्या. तिने एक नजर राजवर टाकली. त्याने नजरेनेच तिला घे ना उखाणा असं खुणावलेलं होतं. स्वरा म्हणाली, आला आला रुखवत, त्यात होती आरती. उघडून बघते तर विठ्ठलाची मूर्ती. आला आला रुखवत, त्यात होता मडा. उघडून बघते तर विठ्ठलाचा चोखा मेढा. आला आला रुखवत, त्यात होता कुंकवाचा पुडा. उघडून बघते तर चंद्रभागेला पडला वेडा. आला आला रुखवत, त्यात होते माणिक. उघडून बघते तर भक्त पुंडलिक. आला आला रुखवत, त्यात होती गोडी. उघडून बघते तर वाल्मिक कोळी. आला आला रुखवत, त्यात होतं फूल. उघडून बघते तर गोऱ्या कुंभाराचे मूल. आला आला रुखवत, त्यात होते उंभार. उघडून बघते तर गोरा कुंभार. आला आला रुखवत, त्यात होता हात. उघडून बघते तर गोरखनाथ. चांदवडी फुल आहे रुक्मिणीच्या कानी. राजरावांचं नाव घेते त्यांची लाडकी राणी. बोलत ती होती, पण याच्या भुया मात्र कपाळांना भिडलेल्या होत्या. शेवटच्या वाक्याने मात्र तो गालातच हसला. फारच ॲक्टिव्ह बायको त्याला भेटलेली होती. तिच्या उखाणावर सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. शरद आणि दर्शन जोरजोरात सिटी वाजवत होते. नैना आणि प्रांजू म्हणाली, आय हाय राणी, बरं का? नैना आणि प्रांजूने सूर लावला तशी ती जरा लाजलीच होती. बाकीचे हसायला लागले होते. तिच्या गालांवरच्या खड्या पाहून पुन्हा एकदा राज साहेबांची विकेट पडलेलीच होती. घरात उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण निर्माण झालेलं होतं. सगळेजण खूप आनंदात होते. दोन्ही जोडप्यांनी घरच्या देवांचं आणि मोठ्या माणसांचा आशीर्वाद घेतला होता आणि आराम करायला त्यांच्या रूममध्ये निघून गेले. जेवणानंतरची प्रदीप साहेब आरामात खुर्ची डोळे बंद करून बसलेले होते. आरती म्हणाली, आहो काय करताय तुम्ही? आरतीने त्यांना आवाज दिला. तेवढ्यातच आरतीच्या आवाजाने त्यांची धंदी भंग झाली होती. प्रदीपराव म्हणाले, या ना मालकीनबाई, काय म्हणत होत्या? काही काम होतं का आमच्याकडं? आरती म्हणाली, असे का बसलायत तुम्ही? माझं काम वगैरे नव्हतं तुमच्याकडं, सहज आले होते. आज भाऊजींसोबत फिरायला गेला नाहीत तुम्ही म्हणून विचारलं.
त्यांनी झोपल्यावर बसतच विचारलं. प्रदीपराव म्हणाले, गेल्या काही दिवसात त्यांची बरीच धावपळ झालेली होती, म्हणून आम्हीच त्यांना म्हणालो की आराम करा म्हणून तुम्ही. आरती म्हणाली, हो ना, किती टेन्शनमध्ये होते ना भाऊजी. प्रदीपराव म्हणाले, आता आम्ही सगळ्या जबाबदारीतून खऱ्या अर्थाने मोकळे झालेलो आहोत. उद्याच आम्ही सुनबाईंना प्रॉपर्टी पेपर बनवायला सांगणार आहोत. कोल्हापूरचा, बाहेरचा आणि मुंबईमध्ये आम्ही काही दिवसांपूर्वी शरद आणि दर्शनच्या नावावर एक जमीन घेतलेलीच होती. ते तर तुम्हाला माहीतच असेल ना. ती रीतसर त्याच्या स्वाधीन करायची आहे आता आम्हाला. आता वेळ आलेली आहे सगळ्यामधून रिटायरमेंट घेण्याची. आता हे सगळं मुलांना सोपून द्यायचं आहे आणि निवांत आराम करायचा. मुलं आपल्या आपल्या मार्गाला लागलेलीच आहे. यांचं आम्हाला खूप समाधान आहे. शरद आणि दर्शन आता हळूहळू कंपनीचा कारभार व्यवस्थित सांभाळायला शिकताय. ते सुद्धा शिकूनच जाते. भाऊसाहेब समाधानाने म्हणाले होते. आरती म्हणाली, हो ना, सुनबाईसुद्धा घर आणि ऑफिस दोन्हीसुद्धा एकदम व्यवस्थित सांभाळत असतात. रातचं फार टेन्शन होतं आम्हाला, तेही आता मिटलेलंच आहे. आता 4 धाम यात्रेला जाऊन येऊ असं आम्हाला वाटत आहे. जायचं का मग? प्रदीपराव म्हणाले, हो जाऊया ना आपण. 4 धाम करून येऊया आणि निवांत राहूया. रागिनी आणि मोहित तर तयारच असतील आपल्यासोबत यायला. आम्ही विचारतो जितेंद्र आणि भावना वहिनींना, तेही येतील का म्हणून आपल्यासोबत. या दोघांचं बोलणं चालूच होतं. तेवढ्यातच दरवाजा उघडून शरद आतमध्ये आला होता. दोघांनी त्यांच्याकडे पाहिलं. शरद म्हणाला, आई साहेब आणि डॅड, आम्हाला थोडं महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्यासोबत. भाऊसाहेब त्यांच्याकडे आश्चर्याने पाहायला लागले होते. लाईफमधलं याला बोलायचं होतं काहीतरी महत्त्वाचं, आणि तेही महत्त्वाचं काय बोलायचं आहे हे प्रदीपरावांना काही कळालं नाही. प्रदीपराव म्हणाले, बोला ना, काय म्हणताय धाकटे चिरंजीव तुम्ही? काय महत्त्वाचं बोलायचं तुम्हाला आमच्यासोबत? शरद म्हणाला, डॅडा, आम्ही खूप सिरियसली आहोत. आईसाहेब सांगा ना यांना. दादासाहेब आणि तुम्ही आम्हाला अजून लहान समजत आहात. तो लहान मुलासारखी तक्रार करतच म्हणाला होता. आरती आणि भाऊसाहेब अजूनच हसू लागले होते. तसा तो वैतागूनच म्हणाला होता. प्रदीपराव म्हणाले, बरं बोला, काय बोलायचे तुम्हाला? शरद म्हणाला, ते नयनाला पुढं शिकायचं आहे. दोघांनी 1 सेकंद सिरियसली चेहरा केलेलाच होता. ते पाहून शरदला समजेनासच झालं नेमकं काय झालं म्हणून. थोड्या वेळाने दोघेही पुन्हा हसायला लागले होते. हा बुचकड्यातच पडलेला होता. आरती म्हणाली, घेऊ द्या की त्यांना शिक्षण, त्यात आमची काहीच हरकत नाही आहे. यात आम्हाला विचारण्यासारखं काय आहे शरद? सगळे विधी झाले की त्यांना जिथे ॲडमिशन घ्यायचं आहे ना, तिथं त्यांना घेऊ द्या. आमची काहीही हरकत नाही आहे. आरती हसून म्हणाल्या होत्या. हे ऐकून शरदचा जीव जरा भांड्यातच पडला. भाऊसाहेब मात्र एकटक त्यांच्या या खोडकर मुलांकडे पाहतच होते, जो आता आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या व्यवस्थित अगदी पारच पाडत होता. त्यांना समाधान वाटतच होतं. थोडंफार बोलून तो निघून गेला. संध्याकाळी नयनाला भेटायला न मिळाल्याने शरद चिडलेला होता. दर्शनचीही काही वेगळी अवस्था झालेली नव्हती. त्याला सुद्धा खूप चिडचिड होत होतं. शरद दर्शनच्या रूममध्ये आला होता. तो सटका चेहरा करून ऑफिसचं काम करत बसलेला होता. शरदने डोळे बारीक करून त्यांच्याकडेच पाहिलं. लाईफ हा कधीपासून सिरियसली झालेला आहे काही कळत नव्हतं. त्याचं लग्न झालं तेव्हापासून तो त्याच्या लाईफमध्ये खूप खूप महत्त्व देत होता. तो त्याच्याजवळ आला. शरद म्हणाला, दर्शन, काय करतोस रे तू? दर्शन म्हणाला, बघ ना भाई, कोणी मला प्रांजूला भेटू नाही देत आहे ना. तो लहान मुलासारखी तक्रार करत म्हणाला होता. शरदने भिंतीवरील घड्याळांवर नजर टाकली. घड्याळात आता 12:15ची वेळ दाखवत होता. त्याच्या मनात एक कल्पना आलेली होती. दर्शन, चल. शरदने त्यांच्या हाताला पकडलं. दर्शन न समजून त्यांच्याकडे पाहू लागला होता. दर्शन म्हणाला, अरे भाई, पण जायचं कुठं आहे आपल्याला? सांग तरी ना. शरदने ऐकून न ऐकल्यासारखं केलेलं होतं आणि त्याला घेऊन गेस्ट रूम समोर आला होता. दोघांच्या चेहऱ्यांवर हसू पसरलेलं होतं. चल आता जा आणि प्रांजूला इथून टेरेसवरून घेऊन जा. मी कोण येतं का ते पाहतो. शरद म्हणाला. तसं दर्शन होकार मारतीक मान हलवून आत आलेलाच होता.
दोघीही शांत झोपलेल्या होत्या. दर्शन प्रांजूजवळ आलेला होता. त्याने तिला आवाज दिला. दर्शन म्हणाला, प्रांजू उठ ना, मी दर्शन आहे. ती सुळबुळ करत उठून बसली होती. समोर तो दिसताच ती ओरडणार, तोवर त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. दर्शन शांत. ओरडत का आहेस? मी दर्शन आहे ना, भूत नाही आहे. प्रांजू म्हणाली, अहो तुम्ही येथे काय करताय? कोणी पाहिलं तर? ती त्याचा हात बाजूला करत म्हणाली होती. दर्शन म्हणाला, चल माझ्यासोबत, मला बोलायचं आहे तुझ्यासोबत महत्त्वाचं. तो तिला उठवतच म्हणाला होता. प्रांजू म्हणाली, आहो ती येतच नव्हती. त्यात तिचं आहो म्हणणं. बिचारा फारच वाईट अवस्था झालेली होती त्याची. त्याने वैतागून तिच्याकडे पाहिलं आणि सरळ तिला उचलून घेतलेलं होतं. तिने डोळे मोठे करून त्यांच्याकडे पाहिलं. त्याच्यावर थोडीच फरक पडणार होता. तिला घेऊन तो बाहेर आला. शरद मात्र आपण भूत पाहिल्यासारखं त्यांच्याकडे डोळे मोठे करून पाहू लागला होता. आज तो काही ऐकणारच नव्हता. त्याने शरदला आवाज दिला. त्याच्या आवाजाने ऐकून तो भानावर सुद्धा आला. त्याने फक्त डोळ्यांनी त्याला जाण्याचा इशारा दिलेला होता. तो तिला घेऊन निघून गेला. प्रांजू त्याच्याकडे खाऊ का गिळू या नजरेने पाहत होती. शरद रूममध्ये आला. नैना शांतपणे झोपलेली होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान पसरलेलं होतं. ते समाधान पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आलं. मी तुझा आहे आणि तू माझी. हक्क आहे माझा तुझ्यावर. जगाची मला फिक्र नाही. डोळ्यांना मात्र सतत तुझी आस लागूनही राही. तो तिच्या जवळ आला. त्याने हळूच तिच्या केसांवर हात फिरवला. तिची थोडीशी चुळबुळ झालेली होती, पण गाढ झोपेत असल्यामुळं ती पुन्हा त्याचा हात पकडून पुन्हा झोपी गेली. तो गालातच हसला. त्याने तिला आवाज दिला. तिला वाटलं आपण स्वप्न पाहतोय की काय. त्याने पुन्हा तिला आवाज दिला. त्याच्या आवाजाने तिने डोळे किलकिले करत उघडले होते, पण समोर त्याला पाहून ती जोरात किंचाळणारच. तोच त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवले. ती डोळे बटाट्याएवढे मोठे करून त्याच्याकडे पाहू लागली होती. शरद म्हणाला, आम्ही आहोत, ओरडताय काय तुम्ही? त्याने तिच्या ओठांवर बोट बाजूला केलं तसं तिने मोकळा श्वास सोडला. नैना म्हणाली, तुम्ही एवढ्या रात्री येथे काय करत आहात? काही काम होतं का? कोणी पाहिलं तर काय म्हणेल? तिने नजर खाली करून त्याला विचारलेलं होतं, पण त्याला ऐकू कुठं जात होतं. तो तर केव्हाच तिच्या चेहऱ्यात हरवून गेलेला होता. तो हळूहळू तिच्या जवळ येतच होता. तसतशी ती मागे सरकतच होती. शेवटी ती मागे पूर्ण बेडला टेकली होती. तो हळूच तिच्या चेहऱ्यावर झुकला. ती लाजून पाणी पाणी झालेली होती. नैना म्हणाली, आहो काय करताय तुम्ही? तिने अडखळतच त्याला विचारलं होतं, पण तिचं आहो ऐकून याचं मन आकाशात उंच भरारी घेऊ लागलेलंच होतं. त्याला खूप आनंद झालेला होता आज तिने आहो म्हटल्यावर. शरद म्हणाला, काय म्हणालात तुम्ही? परत म्हणा ना. त्याने तिची हनुवटी वर करून तिला पुन्हा विचारलं. ती न समजून त्याच्याकडे पाहू लागली होती. त्याने तिच्या नजरेतील प्रश्न पाहून पुन्हा तिला विचारलेलंच होतं. शरद म्हणाला, आता काय म्हणाला तुम्ही? ते रिपीट बोला ना. तो तिच्या नजरेला नजर देत म्हणाला होता. तिच्या लक्षात आल्यावर तिने नजर झुकवली आणि तिथे शरद साहेबांची विकेटच पडली. त्याने तिच्या कपाळाला हळूच टक्कर दिली होती. शरद म्हणाला, तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी आम्ही इतकी धडपड करून येथे आलेलो आहोत. त्याने नीट तिला बसवत स्वतःच्या मिठीत घेत सांगितलेलं होतं. तीही त्याला बिलगली आणि प्रश्नार्थक चेहऱ्याने त्यांच्याकडे पाहायला लागली होती. आई साहेब आणि डॅडींनी तुमचं मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन करायला सांगितलेलंच आहे आम्हाला. त्या म्हणाल्या, त्यांना जिथं ॲडमिशन घ्यायची आहे तिथं घेऊ शकता. त्यांना पुढचं शिक्षण काय करायचं ते करू शकतात. आमची काहीच हरकत नाही आहे. तिने खुश होत त्याला घट्ट मिठी मारली होती. हलकं पाणी आलेलं होतं तिच्या डोळ्यामध्ये. सगळ्यात जास्त आनंद याचा होता की त्याचं खरंच तिच्यावर खूप खूप प्रेम होतं. आज खऱ्या अर्थाने त्याने नवरा म्हणून तिला साथ दिलेलीच होती. तिने त्याच्या डोळ्यात हसून पाहिलेलं होतं. याचं तिला तिच्या चेहऱ्यावर आनंदासाठी तो काहीही करायला तयारच होता, कारण त्याच्यासाठी तिचा आनंद खूप महत्त्वाचा होता. त्यामुळे तो तिच्यासाठी काही पण करायला तयारच असतो, अगदी काहीही. त्याने तिचा चेहरा ओंजळीत घेतला आणि त्याच्या कपाळांवर बोट टेकवली.
तशी ती खुदकून गालात हसली. त्याने तिला घट्ट स्वतःच्या मिठीत घेतलं. तिनेही आपले हात त्याच्या पाठींवर ठेवले. दुसरीकडे दर्शन प्रांजूला टेरेसवर घेऊन आलेला होता. थंडीचे दिवस असल्या कारणाने मस्त गार वारा सुटलेला होता. त्याने तिला खाली उतरवलं. ती गाल फुगवून त्याच्याकडे पाहतच होती. त्याने हलकेच गालात हसत तिचे गाल ओढले होते. तशी ती बारीक डोळे करून त्याच्याकडं पाहू लागली होती. शरद म्हणाला, थांब इथेच, मी आलो लगेच. ती काहीही न बोलता त्याच्यापासून लांब होऊन उभी राहिलेली होती. तो नकारमातिक मान हलवत खाली त्याच्या रूममध्ये निघून आलेला होता. त्याने कपाटातून तिच्यासाठी घेतलेली शाल घेऊन पुन्हा वरती आला आणि पाहतच राहिला होता तिला. ती त्याच्या पाठमोरी उभी दिसलेली होती. जांभळ्या कलरची स्लीक साडी, एक साईड सोडलेला पदर, तिचे लांब सडक केस आज तिने मोकळे सोडलेले होते. हलक्या वाराच्या झुडूकने ती उडत होते. ती त्यांना सावरण्याचा प्रयत्न करत होती. हाताच्या हालचालीने तिच्या हातातील खोडकर बांगड्या किणकिण करत आपण येथे असल्याची ग्वाही देतच होता. तिच्या स्त्रीसुलभ हालचालींनी त्याला आपण आज खऱ्या अर्थाने सांसारिक जीवनात पाऊल ठेवलेले आहेत असं त्याला वाटत होतं. त्याला त्या गोष्टीची जाणीव झालेलीच होती. भानावर येत तो तिच्या जवळ आलेला होता. त्याने मागून तिला शाल ओढून दिलेली होती. त्याच्या या कृतीने ती अंतर्बाह्य सुखावलेली होती. तिला तो प्रत्येक क्षणाला जाणीव करून देत होता की हा तिने घेतलेला त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय अजिबात चुकीचा नाही आहे. आताही तिने त्याला काहीही न सांगता कळवलेलं होतं की तिला थंडी वाजत होती. त्याच्या बाबतीत ती स्वतःला खूपच नशीबवान समजत होती. त्याने तिला शाल पांघरतच तिने मागे वळून त्याला घट्ट मिठी मारली. डोळे बारीक करून आलेलेच होते तिचे. आजकाल असंच होत होतं. तो असं काही करत होता की टचकन तिच्या डोळ्यात पाणी येतच होतं. त्याने तिला घट्ट स्वतःजवळ घेतलं. त्याने तिच्या केसांवर ओठ टेकवले. असाच तिच्या सोबतीने एक नव्या आयुष्याची सोनेरी सुरुवात झालेली होती. त्यांच्या आयुष्यात ते खूप आनंदात जगत होते. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.